यहाँ वहाँ सब नया नया सा, आई मजा सा अभी यही इस नए जहां का। देखो जरा है दिल में नई सी चाह। किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड, मावळ तालुक्यातील प्राचीन दुर्ग अशीच याची ओळख। अत्यंत घनदाट वन असल्याने प्राचीन काळापासून याच्या परिघास तुंगारण्य असे संबोधले जाते। पुण्यापासून साधारणतः 65 किलोमीटर आणि मुंबईपासून 106 किलोमीटर असणारा तुंग हा गिरिदुर्ग प्रकारातील असून समुद्र सपाटीपासून याची उंची 3527 फूट इतकी आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले कठीणगड म्हणजेच तुंग या किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी। या अगोदरच्या व्लॉगमध्ये आपण किल्ले तिकोणा या ठिकाणी जाऊन आलो आणि त्यानंतर जवळच असणारा किल्ले तुंग या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। पवन मावळामध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा असे किल्ले आहेत। तर बोर घाटावरती जो व्यापार चालायचा त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती। तर आपण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की या ठिकाणी पार्किंग जे आहे ते अतिशय व्यवस्थित आणि बऱ्यापैकी मोठी सुविधा केलेली आहे। मी दाखवतो तुम्हाला। हे पहा, हे सगळं पार्किंगचा एरिया आहे, बऱ्यापैकी मोठा आहे। या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे, आपण थोड्या वेळात जाऊन आपण त्याचं दर्शन घेऊच। या ठिकाणी मंदिरामध्ये जी हनुमानाची मूर्ती आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या कमरेस खंजीर शस्त्र धारण आहे, त्यांनी मिशा राखलेले आहेत, जानवेधारी आहे, दोन्ही हातामध्ये आणि पायात सुवर्ण तोडे आहेत, दोन्ही कानांमध्ये कर्णफुले, गळ्यात कंठा, डोक्यावर नक्षीदार टोप परिधान केलेला, डाव्या हातात कमळाचे पुष्प व शेपूट माथ्यावरून वळून डाव्या हातापर्यंत लांब व गुंडाळलेल्या स्थितीत दर्शवलेली आहे। मिशीधारी व जानवेधारी ही मूर्ती आपली वेगळी ओळख टिकवून आहे। अगदी थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला काही माहिती फलक दिसत आहेत। हा ॲक्च्युली दुर्ग संवर्धन प्रकल्प आहे, म्हणजे त्याच्याविषयी काही माहिती दिलेली आहे की पुढे जाऊन ते भविष्यामध्ये याचं संवर्धन कशा प्रकारे करायचं आहे या संदर्भात या फलकावरती माहिती देण्यात आलेली आहे की संकल्पित कसं असेल। सर्पदंश झाल्यानंतर घ्यावं याची प्राथमिक काळजी। आपण जसं समोरच बघतो बोर्डच्या बाजूलाच या ठिकाणी काही विरगळी ठेवलेल्या आहेत, तर त्याही आपण जाऊन पाहूयात। ज्या विरगळी आहेत तर त्याच्यावरती माहिती फलक आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी विरगळी म्हणजे काय, विरगळीविषयी इतर माहिती, त्याचं वाचन कसं करायला पाहिजे अशी उपयुक्त माहिती इथं दिलेली आहे। चला आता इथून वरती किल्ल्याचा प्रवास सुरू होतोय। या ठिकाणी आल्यानंतर पद्धतशीर पायरी मार्ग दिसतोय आणि अगदी थोडाच डाव्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आहे, चपेटदान मारुती। या ठिकाणी दोन मुलं मला दिसली आहेत। हॅलो, कुठून आले मित्रांनो? मोशी पुणे। चला ठीक आहे, एवढं काय लांब नाहीये। बरं, पहिल्यांदा येता किल्ल्यावर? चला तर मग। हा चलो, जय शिवराय। जय शिवराय। चपेटदान मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण वरती आल्यानंतर लगेचच असा जुन्या पायऱ्यांचा मार्ग आहे जो जाग्यावरती एलिव्हेटेड आहे आणि बाजूला सेफ्टीसाठी ही अशी रशी दिलेली आहे इथे। खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे, पण आत्ता थोड्या वेळापूर्वी पर्यटक भेटले होते, आता पुन्हा 2 पर्यटक भेटलेले आहेत। काय नाव मित्रांनो तुमचं? जयराज। रोहित। अच्छा, रोहित कुठून आले? पुण्यावरून, कोथरूड। बरं बरं, आवडला किल्ला? हो, छान आहे, खूप छान। अरे वा, बरं बरं, मस्त शांत वातावरण आहे। येस, मजा येते। अरे वा, बरं, जय शिवराय। जय शिवराय। जसेही आपण आणखी पुढे जातो आपल्याला मेटे, गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा पाहायला मिळतो। पुढं आल्यानंतर या ठिकाणी मला मेट व टाके ही वास्तू दिसलेली आहे, एक प्राचीन पोढी। ठीक आहे, मी जवळ दाखवतो। मेटे म्हणजे काय तर दुर्गाच्या माथ्यावरती मोक्याच्या जागी जी काही तटबंदी विरहित जागा आहे त्याला बोलतात मेटे। मेटं पाहून झाल्यानंतर आता आपण किल्ल्याच्या पुढच्या वाटेवर चाललेलो आहोत।
अगदीच थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला दिसलेला आहे इथे किल्ल्याचा पहिला दरवाजा. मी दाखवतो तुम्हाला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून जसं आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. मी दाखवतो तुम्हाला. हा आहे दरवाजा आणि हे आहेत अवशेष. इथून सुद्धा एक रोड पुढे चाललाय आणि या बाजूला सुद्धा वरती चाललाय आणि त्या ठिकाणी बुरुज आहे. आपण सुरुवातीला तटबंदीच्या बाजूनी जो रोड चाललाय तिकडे जाऊन पाहूयात काय आहे आणि मग पुन्हा इकडनं वरती जाऊयात बुरुजाकडे. या ठिकाणी छोटीशी गुहा वजा जागा आहे आणि किल्ले तिकोणावरती आपण एक वास्तू पाहिली होती. तुम्ही त्याचं नाव मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला जवळ दाखवणार आहे. जेव्हा आपण एकदम उच्च ठिकाणावरतून शत्रूवर खाली नजर ठेवतो, ठीक आहे, ती जागा आहे. कमेंटमध्ये नक्की करा. बुरुजाच्या इथं आल्यानंतर इथनं व्ह्यू असला भारी दिसतोय. या ठिकाणी आपण काही ड्रोन शॉट्स घेऊया. आणि आपण परत एकदा पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचलेलो आहोत. पाठीमागे दरवाजा, या बाजूला आपण गेलो होतो. आता या बाजूला जायचं. हे पहा, छोटाच पॅच आहे हा, पण तुटलेला मार्ग आहे सगळा. आणि हा आहे बुरुज. अगदीच 1 मिनिटामध्ये आपण तो टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत त्या बुरुजाजवळ. ॲक्च्युली हा बुरुज तर आहेच, पण माझ्या पाठीमागे जे द्वार आहे त्याला बोलतात जीभी रचनेचे हनुमान द्वार. ठीक आहे, तर अशा प्रकारचं द्वार बांधण्याच्या मागे अशी कल्पना असायची की बुरुजाचीच भिंत लांबसर बांधून द्वार लपवलं जायचं आणि त्यामुळं आतल्या ज्या हालचाली आहेत ह्या शत्रूला कळत नव्हत्या. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या राजव्यवहार कोशामध्ये लिहून ठेवल्याप्रमाणे या अशा आडव्या बांधलेल्या ज्या भिंती आहेत त्याला जीभी भिंती असे संबोधले जाते. आणि अर्थात आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहणार आहोत की इथे दोन्ही बाजूला देवड्या आहेत आणि या देवड्यांना अलंगा असे म्हटलेले आहे. आपल्या समोर किल्ला दिसतोय. त्यापूर्वी इथे पण या साईडला पण एक रोड आहे, या साईडलाही काही अवशेष आहेत. आपण जाऊन पाहूयात काय आहे. इथून डाव्या बाजूला आपण पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर अगदीच या ठिकाणी विशेष असं काही नाही आहे. केळीची झाडं लावलेली दिसतात इथं, ती जळालीच, काय राहिलेलं नाही आहे. या ठिकाणी आपल्याला एक गणेश मंदिर भेटलेलं आहे, तर आपण ते पाहून घेऊयात. आणि गणेश मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं पण दिसतंय, जे की मोठं आहे बऱ्यापैकी. हे पहा, इथे हे बोर्ड दिलेलं आहे. हे जे गणेश मंदिर आहे हे दुर्गा माचीच्या भागावर असून या ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपती आहे. गणपती मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूला समोरच या ठिकाणी कचेरीचे जोते हा बोर्ड लावलेला आहे. तर याच्या संदर्भात थोडी माहिती देण्यात आलेली आहे तिथे की कचेरीचे जोते म्हणजे काय होतं. तर ही एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणून गणली जायची
की जिथून गडाचा कारभार चालत असायचा. आवक जावक ज्या नोंदी आहेत त्या सर्व बाबी तपशिलाने इथं ठेवल्या जात असत. आणि ही जी कचेरी आहे, या कचेरीच्या भिंती आणि छत हे जे आहे पडलेलं आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एवढेच काय ते अवशेष या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. जो बाजूला जो मोठा दगड आहे पर्वत, त्याच्यामुळे आडोसा मिळतो आणि सूर्यापासून थोडा वेळ आपल्याला सुटका होती. किल्ल्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आपण. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, इथनं वरती जायचंय. तो आहे भगवा ध्वज. या बाजूला एक बोर्ड दिसतोय. त्या बोर्डवर स्तंभी टाकं असं लिहिलेलं आहे. तर काय आहे स्तंभी टाकं आपण जाऊन पाहूयात. चला तर. हे बोर्ड तर अशा प्रकारे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे टाका आहे. हे जे टाका आहे याला बोलतात स्तंभी टाके. ठीक आहे, आणखीन थोडं जवळनं जाऊन पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात. स्नेक. आत्ता त्या टाक्याच्या थोडं जवळ चाललो होतो, परत एक साप मला दिसला. खालून असं गुहेसारखं आहे, म्हणजे पूर्ण दगडाच्या खाली बांधलं गेलेलं आहे ते, आणि कदाचित खोल असेल ते आतमध्ये. स्तंभी टाक्यापासून थोडं पुढे आणखीन पण एक मळलेली पायवाट दिसते. जावं की नाही हा विचार करतोय, कारण इथेच आत्ता एक साप दिसला होता आणि तो त्याच साईडला गेला आहे. पण मळलेली पायवाट इकडे आहे, जायची तर इच्छा आहे. ओके, लेट्स गो. या ठिकाणी सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे. आत्ताच स्तंभी टाकं आपण पाहिलं, त्याच्या पुढे गेल्यानंतर आणखीन एक पाण्याचं टाकं आहे आणि त्याच्याही पुढे आपण गेलो, पण ठळक अशी वाट दिसत नाही आहे आणि एकदमच अनोळखी वाट होती. सो मी रिटर्न येण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1656-57 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. यानंतर किल्ल्याला कठीणगड असे नाव दिले आणि किल्ल्याची जबाबदारी नेतोजी पालकर यांच्याकडे सोपवली. या ठिकाणी 2 दगडांना इथे शेंदूर फासलेला आहे. किल्ल्याचं कुठलं तरी दैवत असेल, पण तुर्तास तरी ते आपल्यासाठी अननोन देव आहेत. या ठिकाणी पण शेंदूर फासलाय. फायनली आपण भगव्यापाशी येऊन पोहोचलेलो आहोत. आता या किल्ल्यावर येईपर्यंत माझा जो अनुभव आहे, कठीणगड म्हणून या किल्ल्याचं नाव आहे, पण कठीण नाही आहे तितकंसं. जे अगदीच बिगिनर आहेत, ज्यांनी ट्रेकची बिलकुलच सवय नाही, त्यांच्यासाठी नक्कीच दमछाक होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला तुंगाई मातेचे मंदिर पाहायला मिळते आणि मंदिराच्या समोर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे. तिथे मंदिर आहे आणि या ठिकाणी बोर्ड आहे. तर या बोर्डवरती थोडी माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मस्त आहे. माझ्या पहिल्यांदा तर मला समजलं नाही की इथे असं काही आहे, पण थोडं जवळ आलो आणि बाजूलाच बोर्ड होतं. तर त्या बोर्डच्या आधारे हेल्प झाली की या ठिकाणी एक
टाकी आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, या ठिकाणी बोर्ड आहे आणि इकडे असं वाटत नाही प्रथमदर्शनी की इकडे काही आहे म्हणून, पण थोडं पुढं आलो की आपल्याला या ठिकाणी टाकं दिसते आणि ते आतल्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी थोडं आहे, इकडे पण आहे. तर हे जे काही आहे याला म्हणतात पोढी. पोढी म्हणजेच पाण्याचं टाकं. तर गडावरती जे काही सैनिक होते त्यावेळी, तर त्यांना पाणी पिण्यासाठी माचीवर जायला नको, त्यासाठी हे पोढी जे आहे याची सोय इथं करण्यात आली होती. आणि त्याच्या संदर्भात आणखीन काही थोडी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. आता आपण तुंगाई देवीचं दर्शन घेऊयात. हे आहे तुंगाई देवीचं मंदिर, फडकणारा भगवा. मंदिरात थोडासा अंधार आहे. किल्ले तुंग जो आहे या किल्ल्याला तीनही बाजूंनी धरणाने वेढलेला आहे. इतकं छान आणि सुंदर असं दृश्य इथून दिसतं. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे संपूर्ण धरण. त्या ठिकाणी बोट दिसत आहेत, चालल्यात. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले त्या तुंग सुद्धा होता. मराठ्यांनी पुन्हा तो मिळवला, पुन्हा गमावला आणि शेवटी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सर्व किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली. त्यात हा किल्ला सुद्धा परत मराठ्यांकडे आला. तो 1818 पर्यंत मराठा साम्राज्यात होता. किल्ले तुंग हा संपूर्ण आपला पाहून झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल याची मला खात्री आहे, नेहमीप्रमाणे ऑफकोर्स. तर फटाफट व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे किल्ल्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.